आज ना सकाळीच मी घरी जायच्या म्हणजे सासरी जायच्या प्रवासाला मी निघाले होते. सिन्नरपर्यंत यांनी मला गाडीवर सोडवलं. तिथून पुढे मी काय बसनेच आले. त्याच्यानंतर मी संगमनेरच्या बस स्टँडवर पोहोचले होते आणि असा काही सकाळी सकाळी छान असा नजारा होता संगमनेरचा. माझ्या काही साड्या संगमनेरला होता. मग त्याच काय ना पप्पा द्यायला आले होते. ब्लाऊज, साड्या असं भरपूर काय काय होतं. कवळं दूध पण मम्मीने दिलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लिकल पडे हम अमारा, झोला लेके हमारे ससुराल, असं काहीतरी माझी फिलिंग होती. छान छान मस्तपैकी माझा ट्रायपॉड पण घेतला होता. बॅगा पण भरपूर होत्या माझ्याकडे. नंतर असं करता करता मी लोणीमध्ये पोहोचले. तिथं आमचे पप्पा मला घ्यायला आले होते. मस्तपैकी पप्पांच्या गाडीवर बसले आणि घरी पोहोचले. आणि घरी गेले गेले ना असं छानपैकी हिरवंगार वातावरण, घरातली माणसं, हे सगळं बघून मला इतकं छान प्रसन्न वाटतं ना. या शर्विलला तर काही समजेनाच. ते मला बघून ते इतकं रडायला लागलं होतं ना. खूप दिवसांनी भेटलं कदाचित त्याच्यामुळेच रडत असं. त्याच्यानंतर ना नाश्त्यामध्ये खरवस मी बनवलं होतं कच्च्या दुधाचा. आता ज्यांना खरवस आवडत नाही ना, आता ताईंना आता काय एवढं आवडत नाही आणि त्यांना खायचाही नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पोहे बनवायला घेतले. आता घरी जरी ना महिनाभराने आलं ना तरी पण ना काही गोष्टी सापडायला खूप अवघड जातं. हे कुठं ठेवलं, ते कुठं ठेवलं, अशी काहीतरी गडबड चालू होती. नाश्ता वगैरे करून घेतला. लगेच किचन वगैरे साफ करून घेतलं, कारण ना मला लग्न घरी जायचं होतं म्हणून सगळं काही छान आवरून घेतलं. आता बघा शर्विल कसा एंट्री मारतोय. शर्विलला ना भाऊने असं पकडलं होतं आणि त्याला कॅमेऱ्यामध्ये घेतलं. माझं काय आवरूच तर ना ताईंचे कपडे वगैरे धुवून झाले. ताईंचे कपडे होत आहे तोवर म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यावा, कारण आम्हाला आवरल्यावर लगेचच निघायचं होतं आणि खूप उशीरही झाला होता. भांडे वगैरे छान घासून घेतले आणि इथे ना मी भांडे घासत होते. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी होतं. पण शर्विल ना त्याचा एकटाच खेळत होता आणि त्याचं कसं आहे ना की त्याला कोणी दिसलं नाही की तो लगेचच रडायला लागतो. म्हणून त्याला घेतलं, शांत केलं आणि नंतर ताईंनी ना शर्विलला आंघोळ घालायला घेतली. आणि जेव्हा कधी त्याला मालिश करतो ना त्याला इतका आनंद होतो की तो कंटिन्यू हसत राहतो. सगळं काही घरातले वगैरे कामं आवरून आम्ही लग्न घरी निघालो होतो. दोघीजणींनी मस्त सेम सेम साड्या घातल्या होत्या आणि ह्या साड्यात ना आम्हाला आमच्या आत्ते सासूने दिल्या आहेत. खूप छान साड्या आहेत आणि आमच्यासोबत ना भाऊ पण येणार होते आम्हाला सोडवण्यासाठी. आणि काय करतात त्या पुणे मुंबईच्या ट्रॅफिकला, इतकी ट्रॅफिक जाम होते गावाकडे की बस यायला जागा नाही की जायला जागा नाही. आणि जसं ना लग्नाच्या आदल्या दिवशी सगळे गावातले देवदर्शन करायला लागतात ना, गावदर्शन, तर तिकडेच आम्ही गेलो होतो नवरदेवासोबत. आता ही जागा ना जे लोणी साईड आहेत ना ते नक्कीच ओळखतील. खूप छान जागा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर इतकं छान प्रसन्न वाटतं ना की बस. गावातले जी ग्रामदैवत आहेत ना त्यांना सगळ्यांना नारळ फोडला आणि प्रार्थना केली की सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू देत. आणि हा आहे आमचा नवरदेव. बाकीचे लग्नाचे व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय गणेश.